नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. नाशिक महानगरपालिकेसंदर्भात कालच आपण एक व्हिडिओ घेतला होता, ज्याच्यामध्ये आपण एक्सपेक्टेड डेट जी आहे तर ती सांगितली होती की 15 फेब्रुवारी नंतर कुठेही तुमची परीक्षा राहू शकते आणि ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यातच राहणार आहे. तर ते मित्रांनो आपलं एक्सपेक्टेशन जे आहे तर ते खरं ठरलेलं आहे. त्यांच्या एक्झाम डेट आलेलं आहे. सोबत दुसरी एक अनाउन्समेंट केलेली होती मी की एक्झाम पॅटर्न मध्ये बदल होईल, ग्रुप लेवल टाइमर येणार आहे मित्रांनो. तर तो पण म्हणजे काल ज्या दोन प्रिडिक्शन केल्या होत्या तर त्या दोन्ही प्रिडिक्शन खऱ्या ठरलेल्या आहेत. वाईज असेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ पूर्ण बघू शकता. तर आपल्याला ग्रुप लेवल टायमिंग आलेल्या आणि परीक्षा आलेली, सोबत किती लोकांनी अर्ज केलेले, या तीन गोष्टी आपल्याला कळालेल्या आहेत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्हाला मी याच्यात संपूर्ण माहिती देतो. आता वेळ कमीच आहे. ओके, तर या कमी दिवसात आता काही नवीन वाचण्यापेक्षा तुम्ही आपल्या टेस्ट सिरीज जे आहेत तर ते सॉल्व्ह करू शकतात. मेकॅनिकलसाठी, सिव्हिलसाठी आणि इलेक्ट्रिकलसाठी तिघांसाठी आपण जे आहे तर ते टेस्ट सिरीज लॉन्च केलेले. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या टेस्टला जे आहेत तर ते एनरोल करू शकतात. आता बघा, आजचीच बातमी आहे बघा, 300 पदांसाठी तब्बल 29,000 अर्ज आणि ही परीक्षा कधी होणार बघा. 300 पद होते जवळपास, त्याच्यासाठी तब्बल 29,000 अर्ज आले. जास्त अर्ज आले बरं का, कारण की एक्झाम डेट त्यांनी खूप वेळा पुढे पुढे वाढवली. एवढी अर्जांची शक्यता नव्हती. एक्सपिरियन्स असताना देखील अर्ज इथं आलेले आहेत आणि परीक्षा 24 आणि 25 फेब्रुवारीला त्यांनी जे आहे जाहीर केलेले. काय सांगितलेले ते पण सांगतो. तत्पूर्वी खूप साऱ्या उमेदवारांना आता नॉन टेक्निकलची कमी दिवसात तयारी करायची, जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे, तर त्याच्यासाठी आपलं हे TCS एक्झाम गाईड हे बुक असणार आहे. हे याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, रिझनिंग हा पार्ट सोडून द्यायचा, बाकीचा पार्ट थोडा कमी आहे. म्हणजे तुमचं एका हप्त्यात पूर्ण पुस्तक व्यवस्थित होऊन जाईल आणि परीक्षेला तुम्हाला नॉन टेक्निकलला चांगले गुण मिळतील या पुस्तकाच्या माध्यमातून. म्हणून तुमच्याकडे हे पुस्तक नसेल तर तुम्ही आजच जे आहे तर ते आपल्या नाशिकच्या ब्रांचला व्हिजिट द्या आणि तिथून हे पुस्तक डायरेक्टली तुम्ही घेऊन जाऊ शकतात मित्रांनो. आता काय न्यूज आहे पाहूया. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकाची प्रक्रिया झाली, मनपामुळेच थांबले होते. नोकर भरतीला वेग आला आहे. राज्य शासनाने मंजूर दिलेल्या 114 पदं ही आणि अग्निशमनची 186 पदं अशी एकूण 300 पदांसाठी तब्बल 19,400 उमेदवारांनी अर्ज केलेला. तेच म्हटलं की एवढं 29,000 अर्ज येणार नाही, कारण की याची अट आहे. तर हे 19,400 आहे, म्हणजे तब्बल एका जागांसाठी 65 उमेदवार आहे. याच्यामध्ये पण आपल्याला हे नाही माहिती की इंजिनिअरिंग साठी किती आले आणि फायरमन साठी किती आले. त्याच्यासाठी वगैरे RTI वगैरे जे आहे तर ते आपल्याला टाकावा लागणार आहे. तो 19,400 लक्षात घ्या. TCS मार्फत ही परीक्षा होणार आहे येत्या 24 आणि 25 फेब्रुवारीला. लक्षात घ्या, 24 आणि 25 फेब्रुवारीला. याचं मित्रांनो ऑफिशियल नोटिफिकेशन त्यांच्या वेबसाईटवर अजून आलेलं नाहीये, परंतु ते येईल आणि याच्यामध्ये कळेल की 24ला सगळ्या इंजिनिअरिंगच्या एकाच दिवशी आहे, 25ला फायरमॅनची, तर कोणती दिवशी कोणती एक्झाम आहे ते पण कळणार आहे. लक्षात घ्या. महानगरपालिकेत गट अ ते ड जवळपास 7,725 पदं मंजूर आहेत. लोकसंख्येची गरज लक्षात घेता 2017 मध्ये 14,944 पदांचा आकृतीबंध शासनास सादर केलेला होता, परंतु शासनाने त्याच्यात काही बदल वगैरे सुचवला. आता बघा, राज्यातील 11 जे केंद्र आहेत तर ते 11 सेंटरवर 24 आणि 25ला TCS कडून ही परीक्षा जी आहे तर ती राबवली जाणार आहे. हे लक्षात घ्या. ओके, बाकी याचं ऑनलाईन प्रवेश पत्र ज्यावेळी 7 दिवस बाकी असतील परीक्षेला तर त्यावेळी देण्यात येईल. आता याच्यामध्ये ग्रुप लेवल टायमिंग दिलेला आहे, तो तुम्हाला समजून सांगतो. परीक्षाचे डेट कळाले आपल्याला. 24 आणि 25ला आपली एक्झाम होणार आहे. आता 24ला होणार आहे की 25ला होणार आहे म्हणजे इंजिनिअरिंग वाल्यांसाठीचं, तर ते डिटेल नोटिफिकेशन येणार आहे बघा. आता याच्यामध्ये ग्रुप लेवल टायमिंग नेमका काय असतो मी तुम्हाला डायरेक्टली इथं बघूनच सांगतो बघा. असिस्टंट इंजिनियर सिव्हिल, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, ज्युनियर इंजिनियर ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग आणि असिस्टंट ज्युनियर इंजिनियर सिव्हिल. तर सिव्हिल या पदासाठी लक्षात घ्या ग्रुप लेवल टायमिंग दिलेलं आहे. त्यांनी काय सांगितलं की तुमचे 4 विषय असतील बघा, मराठी, इंग्रजी, GK आणि तुमचं टेक्निकलचं सब्जेक्ट. मग याच्यामध्ये 4 ग्रुप असतील, ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C आणि ग्रुप D. आता हे ग्रुप कशा पद्धतीने काम करतील, जेव्हा तुम्ही एक्झाम स्टार्ट केली तर काय स्टार्ट होईल, ग्रुप A स्टार्ट होईल. तर ग्रुप A मध्ये बघा, मराठीचे 4 प्रश्न, इंग्रजीचे 4 प्रश्न, GKचे 4 प्रश्न आणि टेक्निकलचे तुमचे 13 प्रश्न, असे 25 प्रश्न असतील, 30 गुण. मग एखादा उमेदवार लय हुशार असेल, तो काय करेल, हे सगळे प्रश्न 25 प्रश्न 10 मिनिटात सॉल्व्ह करेल. मग तो म्हणाल अरे मी जातो B ला. जाता येतं का, नाही. केस 1, लवकर टाइम झाला, जाता येतं का B मध्ये, जाता येत नाही. हे लक्षात घ्या. तुम्ही 10 मिनिटात सोडवा, 30 मिनिटं बसून राहावं लागतं तुम्हाला तिथं. आलं लक्षात, 30 मिनिटं बसून राहावं लागतं. त्यासोबतच तुमचे काही प्रश्न सॉल्व्ह करायचे राहून गेले तर 30 मिनिटानंतर ऑटोमॅटिक B ला जाऊन लागतं, म्हणजे 30 मिनिटातच सगळा काही कारभार तुम्हाला करायचा आहे आणि होऊन जातो, काही एवढा विशेष नाही. समजा ग्रुप A चा एखादा प्रश्न राहून गेला, ग्रुप B मध्ये गेला आणि आठवलं की अरे त्याही प्रश्नाचं उत्तर आठवलं बरं का मला, मग ग्रुप B ला येता येतं का, ग्रुप A ला येता येतं का नाही.
हा वन वे आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या, हा वन वे आहे, वन वे आहे. एकदा पुढे गेलं तर परत येता येत नाही. 30 मिनिटांनंतर ऑटोमॅटिक पुढे जातं, म्हणजे तुम्हाला 2 तास हे बसूनच राहावं लागतं. ओके, 30 मिनिटं याला दिले, 30 मिनिटांनंतर ऑटोमॅटिक ते बी ला निघून जातं. बी मग 30 मिनिटात तुम्ही हे 25 प्रश्न सॉल्व्ह करायचे, त्याच्यानंतर ऑटोमॅटिक इथं जातं, त्याच्यानंतर ऑटोमॅटिक इथं जातं. तुम्हाला समजलं का ग्रुप वाईज पॅटर्न? मग याच्यामध्ये मिक्स असतात प्रश्न. मग मराठीचे काही प्रश्न 4 असतील, इंग्लिशचे 4, जीकेचे 4 आणि स्पेसिफिक म्हणजे तुमच्या टेक्निकलचे 4, अशा पद्धतीने हे असतील. आता बघा इलेक्ट्रिकल साठी कसा पॅटर्न असणार आहे लक्षात घ्या. इलेक्ट्रिकल साठी बघा 4, 4, 5 आणि 12, 4, 4, 5, 12 असे 25 प्रश्न. ओके, पुढे मेकॅनिकल साठी तुम्ही पाहूया. बघा ग्रुप ए 4, 4, 5, 12, 4, 4, 5, 12, 4, 3, 5, 13, 4, 4, 5, 13, म्हणजे थोडासा प्रत्येक याच्यात एक एक प्रश्नाचा डिफरन्स जो आहे तर तो येतोय मित्रांनो. अशा पद्धतीने प्रत्येक याच्यात 25 प्रश्न 25 प्रश्न 25 प्रश्न 25 प्रश्न हे अशा पद्धतीने असणार आहे. 30 30 30 30 अशा पद्धतीने हा ग्रुप वाईज टायमर असणार आहे, हे लक्षात घ्या. रिझनिंग भाग नाही, मराठी इंग्रजी जीके. आता तुम्हाला हे करायचं सोबत चालू घडामोडी हा जो आहे तर तो तुम्हाला कव्हर करावा लागणार आहे मित्रांनो, चालू घडामोडी. आता याच्यामध्ये आपण काय करायचं, ही फेब्रुवारी मध्ये ही परीक्षा आहे ना, तर जानेवारी 2026 पर्यंतचं करंट अफेअर्स करायचं, जानेवारी 2026 पर्यंतचं. आणि त्याच्या मागचं जे काही असेल तर मी तुम्हाला काय करतो वाटल्या स्पेशल व्हिडिओमध्ये सांगतो. या व्हिडिओमध्ये थोडं कन्फ्युजन होऊन जाईल, याच्यामध्ये फक्त मी एक्झाम डेट विषयी माहिती आणि जे आहे ग्रुप लेवल टायमिंग हे सांगतो. बाकी अभ्यासाचं काय टॉपिक अभ्यासायचे काय नाही अभ्यासाचे सगळ्या काही गोष्टी सांगतो. बाकी पुस्तक जे आहे तर ते पुन्हा उपलब्ध झाले, मागे काही कालावधीसाठी नव्हतं कारण की खूप डिमांड होती. तर आता हे पुस्तक आलेले आहेत, ज्यांची परीक्षा असेल तर ते व्हिजिट सेंटरला व्हिजिट देऊन डायरेक्टली पुस्तक जे आहे तर ते घेऊन जाऊ शकतात मित्रांनो. ओके, बघा हे वगैरे सगळ्या काही गोष्टी. फायरमन साठीचं पण जे आहे तर तो टायमिंग आलेला आहे. फायरमन साठी फक्त A-B-C 3च टायमर जे आहेत तर ते अवेलेबल करून देण्यात आलेले. पत्तासाठी आपला वकीलवाडी अशोक स्तंभ इथं जे आहे तर तो ऍड्रेस आहे, तिथे येऊन तुम्ही डायरेक्टली बुक जे आहे तर ते परचेस करू शकतात. बाकी नाशिक मनपा संदर्भात ऑफिशियल अपडेट येईल तर ते पण मी तुमच्यासाठी घेऊन येतो. अभ्यासाची रणनीती तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला वाटत असेल की सर काही रिव्हिजन सिरीज वगैरे सुरू करा तर त्या पण नक्की सुरू होतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.